नमस्कार. लग्न करावे की करू नये हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लग्न करावे की करू नये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला होकारती द्यावे लागेल. या प्रश्नाचं उत्तर होकारतीच येईल, नकारार्थी जमणार नाही. कारण लग्न करावेच लागेल. लग्न करावेच लागेल. जर लग्न केलं नाही तर आपलं जीवन जगणं फार कठीण होईल. आपल्याला अनेक अडचणी येतील, अनेक समस्या येतील आणि एक एक दिवस आपल्याला फार जड वाटेल. एक एक दिवस काय, आपल्याला एक घंटासुद्धा फार जड वाटेल. आपला वेळ जाणार नाही, आपल्याला आनंद खुशी मिळणार नाही, मौज मजा मिळणार नाही, हवे तसे पाहिजे तसे वातावरण मिळणार नाही आणि आपलं मन नेहमी नाराज राहील. आपल्याला दुःख होईल. आपलं मन भटकेल, स्थिर राहणार नाही आणि आपलं जीवन हे खूप भयानक होऊन जाईल, कठीण होऊन जाईल. जगणं फार कठीण होऊन जाईल. म्हणून लग्न करावे लागते, संसारात गुंतावे लागते. कारण लग्नाने एक स्थिरपणा येतो. लग्नामुळे जीवनाला एक आकार प्राप्त होतो, जीवनाला एक दिशा प्राप्त होते, एक मार्ग प्राप्त होतो. म्हणून लग्न करावे लागते. लग्न नाही केलं तर जीवनाला स्थैर्य प्राप्त होत नाही, स्थिरपणा प्राप्त होत नाही, मन शांत होत नाही, मनाला योग्य आकार सापडत नाही, मनाला योग्य दिशा सापडत नाही, मार्ग सापडत नाही आणि आपलं मन सतत भटकतं. अनेक विचार येतात. अनेक विचारांनी आपलं मन हे भटकतं. मनावर किती जरी नियंत्रण ठेवलं तरी मनावर नियंत्रण राहत नाही. मग मनावर नियंत्रण ठेवणारा, आपलं मन आपल्या नियंत्रणात ठेवणारा, आपल्या मनावर काबू करणारा फार मोठा साहसी, पक्का दृढ निश्चयी निर्धारी माणूस असला पाहिजे. तरच मनावर नियंत्रण निर्माण होतं आणि ते होत नाही. कारण मन हे अनेक विचारांनी, अनेक फाट्याफुट्यांनी भरलेलं असतं. मनात अनेक विचार गुरफटत असतात. मन जिथं नाही तिथं जातं. मन जे करू नये ते करतं. जिथं कोणी जाऊ शकणार नाही अशा ठिकाणी क्षणात मन जाऊन येतं. कोणती गोष्ट क्षणात करतं. म्हणून मना इतका वेग कशातच नाही, कुठंच नाही. या मनाला फार विशाल, महाविशाल वेग असतो. क्षणात ते कुठेही जातं. क्षणात ते कोणत्याही जगाचा कानाकोपरा फिरून येतं. एवढं वेगवान, अपार वेगवान, अपार फास्ट, सुपर फास्ट मन आहे. अशा मनाला नियंत्रणात ठेवणे, काबूत करणे शक्य नाही. आणि ज्याने काबूत केलं तो खूप विशाल, बुद्धिवान, ज्ञानवान आणि एकदम धाडसी माणूस म्हणावा लागेल. एकदम संयमी माणूस म्हणावा लागेल. एकदम सहनशील माणूस म्हणावा लागेल. कारण मनाला काबूत करणे अवाक्याच्या बाहेर आहे, हद्दीच्या बाहेर आहे. म्हणून या मनाला योग्य दिशा देण्यासाठी, या मनाला योग्य स्थैर्य देण्यासाठी, या मनाला स्थिरता देण्यासाठी आपल्याला लग्न करावे लागेल. संसारात गुंतावे लागेल. एखादा जोडीदार आपल्याला पाहावा लागेल, शोधावा लागेल. आपलं जीवन छान जावं, आपलं जीवन सुंदर जावं
आपल्या अडचणी, समस्या, दुःख, करकरी, किरकिरी, एकांतपणा याला कुठंतरी एक विसावा भेटावा, एक मार्ग सापडावा, एक स्थैर्य प्राप्त व्हावं, यासाठी लग्न करावं लागतं. लग्न करणे गरजेचं आहे, लग्न करणे आवश्यक आहे. म्हणून लग्न करावं की करू नये या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर म्हणजे हो, लग्न करावेच लागते. यास, लग्न करावे लागते. लग्न जर नाही केले तर समाजात स्थान मिळणार नाही, समाजात दर्जा मिळणार नाही, समाजात राहता येणार नाही. एकतर संन्यासी व्हावं लागल आणि एकतर कुठेतरी दूर जाऊन तप करावे लागेल. परंतु लग्न न करता समाजात राहणे शक्य नाही. म्हणून लग्न करावे लागते. लग्न करणे हा लग्न करणे हा एक आपल्या सुखी, आनंदी, रंगमय, मजेदार जीवनाचा अविभाग आहे. लग्न करावे लागते. लग्न जर नाही केलं तर आपल्याला एकटे राहावं लागेल आणि आपण एकटे राहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या मनात अनेक विचार येतील. आपल्याला वेड्यासारखे होईल, आपल्याला करमणार नाही, आपलं मन लागणार नाही. पैसा जरी किती असला, धन जरी किती असलं, संपत्ती जरी किती असली तरी आपल्याला ते साथ देणार नाही. आपल्या मनाला स्थैर्य प्राप्त होणार नाही. आनंद, खुशी, मौज, प्रेम, ममता, माया हे आपल्याला मिळणार नाही. आपल्या भावना, आपले मन, आपले मत, आपले विचार आपल्याला सादर करता येणार नाही. आपल्या मनात काय आहे, आपल्याला काय म्हणायचं आहे, आपले विचार कोणापुढे मांडावे, आपले विचार मांडायचे असतील तर कोणापुढे मांडायचे. कारण आपले विचार, आपले मत, आपल्या भावना समजून घेणार कोणी नसतं. आपल्याला अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात, समस्या काळात मदत करणारं कोणी नसतं. जीवनभर साथ देणारं कोणी नसतं. जीवनभर आपल्यासोबत राहणारं कोणी नसतं. म्हणून आपल्याला जीवनभर साथ देणारी हवी असते. आपल्या अडचणी, समस्या, तकलीफ, दुःख या दूर करणाऱ्या पाहिजे असतात. दूर करणारी पाहिजे असते. आपल्याला समजून घेणारी पाहिजे असते. आपल्यावर प्रेम करणारं कोणीतरी पाहिजे असतं. आपल्याला समजून घेणारं कोणतरी पाहिजे असतं. आपल्या जीवनभर साथ देणारं कोणतरी पाहिजे असतं. आपला एकांतपणा दूर करणारं कोणतरी पाहिजे असतं. आपल्या मनातल्या विचारांना एक दिशा देणारं कोणतरी पाहिजे असतं. आपल्या जीवनाला एक आकार, एक योग्य दिशा देणारं कोणतरी हवे असतं. यासाठी लग्न करावे लागतं. लग्न केले तर आपलं जीवन आनंदी जाईल, आपलं जीवन मजेदार जाईल, आपलं जीवन रंगदार जाईल, आपलं जीवन छान छान जाईल. आपल्या कटकटी दूर होतील, आपल्या समस्या दूर होतील, आपले दुःख दूर होतील, आपला एकांतपणा दूर होईल, आपल्याला एक स्थैर्य प्राप्त होईल, आपल्याला एक दिशा सापडेल, मार्ग सापडेल आणि आपलं जीवन आनंदी होईल, मजेदार होईल. मनुष्य एकटा राहू शकत नाही. एकटा आपलं जीवन तो जगू शकत नाही. त्याला जोडीदार हवाच असतो, जोडीदार पाहिजेच असतो. भाऊ बहीण असतील, आई वडील असतील, परंतु ते जीवनभर साथ देणारे नसतात. जीवनभर साथ देणारी असते तर फक्त आपली जोडीदारी. म्हणून लग्न करावे लागते. लग्न करणे भाग आहे.
लग्न नाही केले तर तुमचं मन भटकेल. एकट्या तुम्ही जास्त दिवस राहू शकणार नाही. हा एकटेपणा, हा एकांतपणा तुम्हाला टोचेल. हे विचार तुम्हाला रिकामी बसू देणार नाही. म्हणून लग्न करणे आवश्यक आहे. लग्न करणे गरजेचं आहे. कारण लग्नानेच आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळते, एक स्थैर्य प्राप्त होते, आपलं जीवन आनंदी होते, रंगमय होते. आणि जर तुम्हाला लग्न करायचंच नसेल, तुम्ही निर्धार केला की मला लग्न करायचंच नाही, काही असो मला लग्न करायचं नाही, मला संसारात गुंतायचं नाही, काही असो मला लग्न करायचंच नाही, मला एकट्याला जीवन जगायचं आहे, एकटा राहणार आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल, या तुम्हाला लग्न करायचंच नसेल, पक्का निर्धार असेल, निश्चय असेल, तर मात्र त्याला पर्याय नाही, इलाज नाही. मग तुम्हाला स्वतःलाच एक स्थैर्य प्राप्त करून घ्यावं लागेल, एक आकार द्यावा लागेल. स्वतःच्या मनाला तुम्हाला नियंत्रण आणावे लागेल. स्वतःच्या मनाला मग राजी करावं लागेल. तुमच्या मनातल्या विचारांना एक योग्य दिशा द्यावी लागेल, मार्ग द्यावा लागेल. आणि हे फार कठीण आहे, हे आवाक्याच्या बाहेर आहे, हद्दीच्या बाहेर आहे. तरी जर तुम्ही पक्का निश्चय केला, पक्का निर्धार केला, कारण जगात अशक्य कोणतीच गोष्ट नाही. म्हणून तुम्ही जर पक्का निश्चय केला, पक्का निर्धार केला, ठाम निश्चय केला, तर तुम्ही एकटे राहू शकता. आनंदात, मजेत एकटे तुम्ही राहू शकता. तुमच्या मनाला तुम्ही नियंत्रण आणू शकता. तुमच्या मनावर तुम्ही बंधन घालू शकता. तुमचे मन भटकू नये, तुमच्या मनातले विचार भटकू नये, यासाठी तुम्ही पक्क्या निर्धाराने, पक्का निश्चय करून तुमच्या मनाला एक स्थैर्य प्राप्त करून देऊ शकता. लग्न न करता, विवाहात न गुंतता तुम्ही तुमच्या मनाला योग्य दिशा देऊ शकता. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला पक्का निर्धार पाहिजे, पक्का निश्चय पाहिजे, ठाम मत पाहिजे आणि स्वतःच्या मनावर नियंत्रण पाहिजे. आपल्या इच्छा आकांक्षावर नियंत्रण पाहिजे, आपल्या वासनेवर नियंत्रण पाहिजे, आपल्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण पाहिजे. मनात पक्का निर्णय पाहिजे, मनात पक्का निश्चय पाहिजे, मनात पक्का संकल्प पाहिजे. तरच तुम्ही लग्नाविना राहू शकता, लग्नाविना आनंदी छान जीवन जगू शकता. कारण जगात अशक्य कोणती गोष्ट नाही. लग्न न करता राहणे ही किती जरी कठीण असले, किती जरी खूप अशक्य असले, तरी तुम्ही पक्का निश्चय केल्यामुळे, पक्का निर्धार केल्यामुळे, ठाम निश्चय केल्यामुळे, मनावर नियंत्रण ठेवल्यामुळे, एक पक्का संकल्प केल्यामुळे तुम्ही राहू शकता. लग्नाविना तुम्ही राहू शकता, आपलं जीवन जगू शकता. म्हणून त्यासाठी तुम्हाला पक्का निर्णय करावा लागेल, त्यासाठी तुम्हाला पक्का निर्धार करावा लागेल, संकल्प करावा लागेल. हे फार अशक्य आहे, परंतु तुम्ही जर केलं, हे फार अशक्य आहे, परंतु शक्य नाही असं नाही. हे कठीण आहे, परंतु आवाक्याच्या बाहेर नाही, म्हणजे ते होऊ शकतं. कारण जगात अशी कोणती गोष्ट अशक्य नाही, ते तुम्ही करू शकता, होऊ शकतं. फक्त आपल्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे आणि ठाम निश्चय असला पाहिजे, आपला संकल्प असला पाहिजे, आपला पक्का निर्धार असला पाहिजे, आपल्या इच्छा आकांक्षा यावर आपला विजय मिळवता आला पाहिजे, आपल्या वासनेवर विजय मिळवता आला पाहिजे. सगळ्या गोष्टीवर तुम्हाला सगळ्या गोष्टीवर तुम्हाला विजय मिळवता आला पाहिजे. तरच तुम्ही लग्नाविना राहू शकता आणि लग्नाविनाचं जीवन तुम्ही जगू शकता. तरीही लग्न करावे की करू नये याचं सरासरी उत्तर होच आहे, लग्न करावंच लागेल. कारण या प्रश्नाचं उत्तर वास्तवता होच आहे. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.